डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। जरा सहकार्य करायची बहुजन आघाडी पक्ष तसेच ओबीसी राजकीय आघाडी व ओबीसी सामाजिक आघाडी या सर्वांच्या संयुक्त चमनी आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची उमेदवारी लढवत आहोत। आज या ठिकाणी तर आज या ठिकाणी जाहीर सभा होत आहे। सर्वप्रथम मी समता सैनिक दलाला साहेबांना सलामी देण्यासाठी विनंती करतो। याचा अर्थ नुसता आपल्या समाजाचे किंवा आपल्या या समाजातून येणारे लोक आता आपल्या फक्त त्यांच्या मागे उभं राहून चालणार नाही, तर आपल्याला ते कुठल्या पक्षाकडून उभं राहिले हेही फार महत्त्वाचं आहे। कारण आपण बघितलं आहे आपले अनेक लोक राखीव जागेच्या माध्यमातून अनेक प्रस्थापित पक्षांबरोबर त्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगलेली आहे, पण हे पक्ष कुठल्याही पद्धतीचे आपल्या लोकांच्या किंवा आपल्या या भागाचा विकास करण्यासाठी कुठेही हे करत नाहीत। आणि म्हणून आपल्याला पक्ष पण महत्त्वाचा आहे। याच निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असू देत, श्रद्धेय सुजातभाई दादा असू देत, हे सगळे आज खाजगीकरणाच्या विरोधात शाळा टिकल्या पाहिजेत, ज्या शाळेच्या माध्यमातून आपलं शिक्षण टिकू शकतं ते टिकलं पाहिजे त्यासाठी झगडत आहेत। त्यांची रस्त्यावरची लढाई वंचित बहुजन आघाडीची असू देत, रासपाची असू देत, त्याचबरोबर ओबीसीच्या माध्यमातून ज्या लढाई आपण लढतोय, तर या तिघा उमेदवारांच्या मागे तुम्ही उभं राहून सध्या बाळासाहेब आंबेडकर सुजातभाई यांना ताकद दिली पाहिजे आणि ह्याच माध्यमातून आपल्या भागाचा आपल्या या मिरज सांगली शहराचा विकास घडवून आणला पाहिजे आणि त्याच्यासाठी मतदान केलं पाहिजे। आणि या मतदानाच्या माध्यमातून ज्या भूलथापांना आता ज्या आपल्याला तिथं ते कुठंतरी आपल्याला थांबवलं पाहिजे आणि आपल्या या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे। यामध्ये या वंचित बहुजन आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह सिलेंडर आहे, त्याचबरोबर अपक्ष काही जे उमेदवार आहेत त्यांचे लिफाफा आणि बाकी लिफाफा हे आपले चिन्ह आहेत। तरी या सगळ्यांना तुम्ही जास्तीत जास्त मताने आपल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी मतदान कराल एवढं मी आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। आजपर्यंत जे प्रस्थापित राजकीय पक्ष आम्हाला खेळवत ठेवत शेवटच्या मुमेंटपर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत याआधी त्यांनी खेळवत ठेवलं आणि प्रत्येक वेळेला कुठं तर निवडणुकाच लढवता कामा नये किंवा निवडणुका लढवता येऊ नये ह्याच्यासाठी ज्या पद्धतीचे डावपेच आखले त्याच्यावर मात म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी सांगली आणि या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष ओबीसी बहुजन आघाडी आणि ओबीसी राजकीय आघाडी यांनी एकत्र येऊन या परिस्थितीवर मात करायचं ठरवलं। आणि साहेब मला सांगायला थोडासा अभिमान वाटतो की या ठिकाणी सगळ्यांनी आमच्या विरुद्ध डावपेच खेळून आमचे उमेदवार लढवणार नाहीत किंवा त्यांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळू नये ह्याच्यासाठी ज्यांनी या पद्धतीची खेळी केली ती कुठंतरी आम्ही हाणून पाडून आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सक्षम अशी एक आघाडी दिलेली आहे। त्याच आघाडीला जनता दल जे या भागामध्ये अनेक त्यांनी वेळेस सत्ता हे केलेली आहे, सत्ता भोगलेली आहे, त्या जनता दल असू देत, समाजवादी पक्ष असू दे, त्याचबरोबर शेकाप असू दे, यांनीही आपल्या या सगळ्या आघाडीला पाठिंबा दर्शवलेला आहे। या निमित्ताने मला एवढंच बोलायचं आहे की या निवडणुकीमध्ये मी आपल्या मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की या माध्यमातून जो आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे। कारण आज या महानगरपालिकेची ज्या पद्धतीची लूट चालू आहे, ज्या पद्धतीचे या महानगरपालिकेमध्ये गेले आपण बघतोय अनेक वर्ष या सत्तेतून त्या सत्तेत जाऊन तेच नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये असतात।
तेच नगरसेवक या ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये असतात, तेच नगरसेवक किंवा तेच पक्ष या महानगरपालिकेमध्ये असतानाही आपण बघितलं आहे की या महानगरपालिकेमध्ये तिन्ही शहरांचा विकास झालेला नाही आहे. हे तिन्ही शहरं मागास ठेवलेली आहेत आणि त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर ज्या वस्तीतनं आपण येतो, ज्या समाजातून आपण येतो, तो दलित असू दे, मुस्लिम असू दे, ओबीसी असू दे, वडा समाज असू दे, ह्या भागातल्या जर तुम्ही परिस्थिती बघितल्या तर अतिशय वाईट आहे. तिथं नळाला पाणी नाही आहे, आलं तर ते स्वच्छ नसतं किंवा नियमित नसतं. त्याचप्रमाणे ह्या भागाचा कुठेही विकास झालेला आपल्याला दिसत नाही. आपल्याला या सांगलीमध्येच एक वेगळ्या पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली दिसते, ज्याच्यामध्ये सांगलीतला काही भाग तुम्हाला अतिशय डेव्हलप झालेला दिसतोय, पण आपण हा जो सगळा मतदार आहे, ज्या भागामध्ये आपण राहतो, त्याचा कुठं ना कुठं आपला विकास केलेला नाही आहे. आणि ह्या नगरसेवकांनी या सगळ्या माध्यमातून फक्त ठेकेदारी आणि ठेकेदारीच्या माध्यमातून ह्या महानगरपालिका लुटायला आणि लुटून फक्त आपले नातेवाईक, नगरसेवक आणि त्यांचे मित्रमंडळी यांना जोपासण्याचं किंवा ह्यांना पोचण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या या परिस्थितीमध्ये आपल्या ज्या समाजामध्ये आपल्या समोरचे जे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये शिक्षण असेल, त्याच्यामध्ये रोजगार असेल, त्याच्यामध्ये आरोग्याचे प्रश्न असतील, हे जर आपल्याला सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी ज्या सभागृहामधनं या याच्यावर